नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या मला कमेंट होत्या की सर आम्हाला अपूर्णांकाचे जसं तुम्ही बेरजेचं सांगितलं सेम आम्हाला अपूर्णांकाची वजाबाकी कशी करतात त्या कन्सेप्ट सांगा, त्या ट्रिक सांगा. तर समजून घे मित्रांनो, आपण अपूर्णांकाची वजाबाकी कशी करतात ते डायरेक्ट आपण एक्झाम्पल द्वारे समजून घे. बघा तुमच्या समोर मित्रांनो मी या ठिकाणी 5 एक्झाम्पल दिले. आपण बघत या ठिकाणी तुम्हाला फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक यांची वजाबाकी मित्रांनो आपण कशी करतो डायरेक्ट समजून घेऊयात. ओके, तर पहा पहिला प्रश्न. आता तुम्हाला मित्रांनो पहा 10 आणि 20 या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, लसावी मसाईवाली मेथड अप्लाय करायची. म्हणजे कशी बघा, तर 10च्या पाड्यामध्ये 20 येतो, 20च्या पाड्यामध्ये पण 20 आहे, आपण एकदा 20 लिहून टाकला बरोबर. मग आता 10 दुने 20 लक्षात ठेवा, तर 3 दुने किती 6 इथे लिहून टाकला मी 6. ओके बरं, 20 एका 20 तर एका एक झाला तुमचा. मग काय करा, 6 मधून 1 गेला, तुमचा काय उरला मित्रांनो 5. तर 5/20 समशित्र तुम्ही बनवू शकतात. 5 1 5 5 1 20 म्हणजे तुमचं उत्तर येतं 1/4 ह्या क्वेश्चनचं. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला वजाबाकी मित्रांनो करता येत होती. आता पुढचा प्रश्न बघूया, याच्यामध्ये पण आपण पहा लसाई मसाई वाली मेथड आपण करू. बघा तुम्हाला इकडे 16 कॉमन घ्यायचं, कारण 8चा पण लसावी आणि 16चा दोघांचा लसावी तुमचा 16 आहे. मग 8 दुने 16 तर 1 दुने तुमचा 2 आला बरोबर. आता इकडे मायनस का बरं, कारण आपल्याला वजाबाकी करायची. 16 1 16 म्हणून आपण 1 घेतला, 2 मधून 1 गेला, उरला तुमचा किती 1, तर 1/16 झालं तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो तुम्हाला काही सेकंदामध्ये मित्रांनो या सगळ्या क्वेश्चनची उत्तरं काढता येतात. लक्षात ठेवा. 3 नंबरचा प्रश्न बघूयात आपण. 4 आणि 2 मध्ये आता लसावी तुमचा किती दोघांचा 4 इथे लिहून टाकला आपण 4. ओके, तर इथं 3 तुमचा सेम आला, कारण 4 1 4 3 1 3. ओके बरं, 2 दुने 4 तर 1 दुने तुमचे किती 2, मग 3 मधून 2 गेला 1/4 झालं तुमचं मित्रांनो ह्या क्वेश्चनचं उत्तर. आता पुढचा प्रश्न बघा 14 आणि 7 या ठिकाणी काय केलं तुम्ही, दोघांचा लसावी 14 लिहून टाकला बरोबर. 14 1 14 तर 6 1 6 लिहून टाकला 7. बरं 7 दुने तर 2 दुने की तुमचे 4, तर 6 मधून 4 गेले, 6 मधून 4 गेले तुमचे 2/14. समशित्र तुम्ही करू शकता मित्रांनो, तर उत्तर आहे तुमचं याचं 1/7 लक्षात ठेवा. ओके, आता पुढचा 5 नंबरचा जो प्रश्न मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 6 आणि 5चा लसावी काढून देखील सॉल्व्ह करू शकता. पण तुम्हाला मी क्रॉस मल्टिप्लिकेशन वाली मित्रांनो मेथड सांगतो. सेम तुम्हाला मी बेरीज मध्ये सांगितली, सेम मेथड आपण अप्लाय करू शकतो. पहा कसं करायचं, पहिले आपण लसाई मसाई मेथडने जाऊयात. काय तर पहा 6 पंचे 30 इथे लिहून टाकला आपण 6 पंचे 30, तर 5 5 तुमचे झाले 25 आणि 6 चोक तुमचे 24, तर 25 मधून तुमचे 24 गेले, उरला तुमचा 1/30 1/30 मित्रांनो तुमचं या क्वेश्चनचं उत्तर येऊन जातं. लक्षात. ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला या प्रकारचं एक्झाम्पल होतं म्हणून आपण या प्रकारची क्रॉस मल्टिप्लाय वाली टेक्निक वापरली. तर मला सांगायचं तुम्हाला काय मित्रांनो, एक्झाम्पल तुमचं नेमकं कशा स्वरूपाचं मित्रांनो त्यानुसार आपल्याला ट्रिक्स वापरायच्या. लक्षात ठेवा. ओके, आता एक 5 एक्झाम्पल तुम्हाला सगळ्या मुलांना समजले. आता आपण पुन्हा काय करू, पुढचे 5 एक्झाम्पल लगेच सॉल्व्ह करून घेऊ. ओके, तर बघा 4/6 वजा 3/5 काय करणार, 6 आणि 5चा लसावी घ्या, तर 6 पंचे तुमचा 30 इकडे आला बरोबर, 4 पंचे तुमचे 20 आला. ओके, 6 त्रिक तुमचे 18 आले, 20 मधून 18 गेले तुमचे 2/30 समशित्र तुमचे तर 1/15 झालं तुमचं ह्या क्वेश्चनचं उत्तर काही सेकंदामध्ये. ओके चला 7 नंबरचा प्रश्न कसा, 4 त्रिक तुमचे 12 लिहून टाका, 3 त्रिक तुमचे 9 घेतले, 4 दुने तुमचे 8 घेतले, 9 मधून 8 गेला 1/12 झालं तुमचं ह्या क्वेश्चनचं उत्तर मित्रांनो. ओके, पुढचा प्रश्न लक्षात ठेवा. 7 चोक तुमचे घेतले आपण 28. ओके, 2 चोक तुमचे 8 घेतले, 7 1 7 घेतले, 8 मधून 7 गेला 1/28 झालं तुमचं ह्या क्वेश्चनचं उत्तर मित्रांनो. बरोबर. आता पुढचा प्रॉब्लेम पहा रे मित्रांनो, 9 आणि 6 बघा, 9 आणि 6चा लसावी तुमचा किती येतो 36 बघा, कारण 9च्या पण पाड्यामध्ये 36 आहे, 6च्या पण पाड्यामध्ये 36 आपण लिहून टाकला 36 बरोबर. मग आता 9 चोक तर 4 चोक तुमचे किती 16 बरोबर, 6 6 तर 1 सक तुमचे किती 6, तर 16 मधून 6 गेले, उरले तुमचे 10/36 समशित्र करा, 2 ने भाग दिला 5 येतो, 2 ने भाग दिला 18, 5/18 तुमचं ह्या क्वेश्चनचं उत्तर येऊन जातं मित्रांनो काही सेकंदामध्ये. लक्षात ठेवा, ह्या टेक्निक तुम्हाला तोंडी ओरली तुम्हाला अप्लाय करता आल्या पाहिजे. ज्या वेळेला तुम्हाला एक्झाम्पल मध्ये मित्रांनो अशा प्रकारच्या कंडिशन असतात त्यावेळेला तुम्हाला ह्या खतरनाक मेथड अप्लाय करता आल्या पाहिजे. आता दुसरा बाहेर बाबांनो, 8 आणि 10 लसावी तुमचं किती 40 लिहून टाका 40. ओके, 8 45 3 5 तुमचे किती 15. ओके, 10 चोक तर 3 चोक तुमचे किती 12, 15 मधून 12 गेले 340 झालं तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर. ओके, अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला बघा हे 10 एक्झाम्पल मी वजाबाकी कशी करायची अपूर्णांकाची
त्यावरच्या कन्सेप्ट ट्रिक्स तुम्हाला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या. आता हे 2 क्वेश्चनची उत्तर मला तुम्ही मित्रांनो ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. 11 नंबरच्या प्रॉब्लेमचं आन्सर तुमचं काय येतं, 12 नंबरच्या प्रॉब्लेमचं तुमचं आन्सर काय येतं, मला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं. मी तुमच्या सगळ्या लोकांची वाट बघणार आहे. मित्रांनो पहा, तुम्ही जर कुठल्याही एक्झामची बघा, एमपीएससी असेल, शिक्षक भरती, सरसेवा, पोलीस भरती, तलाठी, इतर कुठल्याही प्रकारची मित्रांनो तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीच्या ऍप तुम्हाला बघा एवढ्या सगळ्या कॅटेगरीची मित्र तुम्हाला कोर्सेस ऑनलाईन स्वरूपात अवेलेबल आहे. यासाठी तुम्हाला काय करायचंय, इग्नाइट अकॅडमी नावाचं मित्रांनो ऍप डाउनलोड करायचंय. या ऍपवर तुम्हाला माझे स्वतःच्या पर्सनल बॅचेस आणि प्रत्येक भरती तुम्हाला मित्रांनो परिपूर्ण कोर्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. हा व्हिडिओ कसा वाटला, ट्रिक्स कशा वाटल्या नक्की कळवा. मी तुम्हाला पर्सनली मित्र सगळ्या लोकांना रिप्लाय करेन. ओके, भेटूयात पुढच्या छान अशा नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.